आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिघं एकत्र येऊन महाआघाडी करणार आहेत आणि भाजपला टक्कर देणार आहेत। पनवेल महानगरपालिका नुकतीच नव्यानं स्थापन झाली आहे। पहिल्यांदा इथं निवडणूक होते आहे आणि त्यासाठी हा एक महाआघाडी पॅटर्न या शहरामध्ये तयार होतोय असं चित्र आहे। शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनीच ही माहिती दिलेली आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये याच महाआघाडीला सत्ता मिळाल्यानं पुन्हा एकदा महापालिकेमध्ये सुद्धा हाच पॅटर्न करावा या मताचे सगळेजण झाले। पनवेल महानगरपालिकेत एकूण 78 नगरसेवक असणार आहेत, त्यामुळे जागा वाटपाची चर्चा ही महाआघाडीमध्ये सुरुवात झालेली आहे। महापालिका झाल्यापासून पनवेलमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होती आहे। तसं सुरुवातीला म्हटलं तसं 24 मेला पनवेल आणि सोबत भिवंडीची सुद्धा आणि मग मालेगावची सुद्धा निवडणूक होणार आहे। महाआघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, PRP आणि रिपब्लिकन सेना असे आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवते आणि ह्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना लोकांचा जो आज कल पाहिला तर साधारणपणे आमची आघाडी थंपिंग मेजॉरिटीने निवडून येईल असं आजचं चित्र आहे। आमच्याकडे तसा प्रश्न येणार नाही, कारण आम्ही साधारणपणे तिकीट देताना पक्षवाईज वाटप हा आमचा त्याच्यामधला रोल नसणार आहे। आम्ही असं निर्णय घेतलेला आहे की जो उमेदवार त्याच्या पण पनवेलमध्ये फक्त हेच महाआघाडीचे 3 पक्ष विरुद्ध भाजप असं नसणार आहे। एक नवीन खेळाडू पनवेलमध्ये येतोय, तो म्हणजे बच्चू कडू यांची प्रहार संघटना।